वर्षभर ज्या क्षणाची आणि सणाची आतुरता सर्वांना लागलेली असते तो सर्वांचा लाडका सण म्हणजे गणेश उत्सवाला आजपासून सुरुवात होते आहे। आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातल्या कुंभार गल्ल्यांमध्ये गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे। आबालवृद्ध थोर मोठे हे सगळेजण आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आतुर झालेत। एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर ही आहे कोल्हापुरातील शाहूपुरी येथील कुंभार गल्ली। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक गणेश भक्त सकाळपासूनच या ठिकाणी बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी सज्ज झाल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दुकाने लागलेत। गणेशांची सजावट असून दे किंवा गणोबालाचे छोटे असते ते गणेशसोबत घेऊन जाण्यासाठी असून देत यातली जी स्टॉल छोटे छोटे ते हे लागलेले आहेत। त्याचबरोबर ज्या ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या ठिकाणी ज्या गणपतीवेळी गौरी गणपतीवेळी जे हाराटे असते ते हाराटी विक्रीसाठी आलेल्या देखील इथं पाहायला मिळते। तर आपण पाहताय त्या ग्रामीण भागातून ह्या स्त्री आलेल्या आहेत। तर आता जर बघितलं तर एक लहान मुलगी आहे। लहान मुलगीने देखील हे गणपती घेऊन जाण्यासाठी इथं आलेले आहे। तिच्या हातामध्ये गणपती काय तिची प्रतिक्रिया काय कसं वाटते तुम्हाला आज गणपतीचं आगमन होते काय? अतिशय आनंद होतोय। नेमका उत्साह नेमका कसा आहे? वर्षभराची आपण ह्या दिवसाची वाट पाहतच असतोय मराठी लोक आपण, त्यामुळे आज उत्साहाला उधाण आलेलंच आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसून येतंय। नक्कीच। तर आता तुला काय वाटतं? तुझ्या हातामध्ये गणपती आहे, कसं तुला वाटतं? मला खूप भारी वाटतं। माझ्या हातामध्ये गणपती आहे। दरवर्षी गणपती घेताना मीच गणपती घेते, त्यामुळे गणपती हा सण मला खूप आवडतो। वर्षभर वाट बघत होतीस काय गणपतीची? होय। तर नक्कीच आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। तर माझ्यासोबत काही आज गणपती होतोय, कसं वाटतं तुम्हाला? कशा नेमक्या भावना आहेत तुमच्या? गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आनंदी वातावरणाने आम्हाला आशीर्वाद, आरोग्य, समृद्धी, सुख समृद्धी भरभराटी येईल। होय होय, खूप खूप आनंद वाटतोय आणि उत्साह वाटतोय। गणपती एकदम आला आपल्या घरी तर एक नवीन वर्षाचा आनंद सुरू होतो आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। लहान पोरांसाठी एक मोठा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो। पारंपरिक पद्धत आलंय त्या पद्धतीनं चाललेलं आहे। आता डिजिटलचे युग आहे। नवीन पोरं नवीन उत्साहित होऊन नवीन गणपतीला एकदम आनंदात साजरा करण्याचा प्रयत्न करतात। तर आपल्यासोबत एक लहान मुलगी आहे, तिच्या हातामध्ये श्री गणेशाची मूर्ती दिसते। तिच्याकडून जाणून घेऊया तिचा नेमका उत्साह गणेश उत्सवाचा कसा आहे। काय सांग, तुझं नाव काय, तुला कसं वाटतंय गणपती आल्याबद्दल? माझं नाव शागवी आकाश मदाळे। मला खूप छान वाटतंय। आनंद होतोय, बराच उत्साह आहे, त्यामुळे छान वाटतंय। वर्षभर वाट बघतोस, त्यामुळे उत्साहानच घेऊन गेलो जातो घरी। हा फक्त काही दिवसांचा सण नसून पूर्ण वर्षाचा आहे। गेले 8 दिवस माझा मुलगा, माझी बायको या सणाची तयारी करतायत। उत्साहानं गणेशोत्सवाचं डेकोरेशन जे घरी करतो ते करतायत आणि आज सकाळपासून लगबग चालू आहे आणि आत्ता घेऊन जातोय। खूप आनंद होतोय। कधी एकदा घरी पोचतोय आणि गणेश बाप्पाची प्रतिष्ठापना करतोय, त्याची हुरूर खूप लागून राहिलेली आहे। धन्यवाद। कसं वाटतंय तुला? मला खूप छान वाटतंय। गणपतीचं हे सण आहे म्हणून, आणि मी वर्षभर खूप हे वाट बघत होतो गणपती बाप्पा। आनंद वाटतोय। गणपती बाप्पा सारखा आनंद आहे कशाला? छान केल्या। घरात सगळं उत्साहाचं वातावरण आहे। खास आम्ही गणपती उत्सवाची सुट्टी घेऊन पुण्यावरून आलोय। जॉबमध्ये आम्ही सुट्टी घेतलेली आहे, कारण की आपला हा गणपती उत्सव दरवर्षी होतो। तो आपण कधीही म्हणजे असं कायम सगळ्या उत्सवांपेक्षा जास्त उत्सव साजरा सण करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। एक नंबर भारी वाटतं। गणपती आल्यावर कसं सगळं घर शांत
असतंच, कायम नुसतं दंगा धुडकूस चालूच असतो घरात. काय वर्षभर ह्याची आतुरता तुला लागलेली आहे का नाही? भरपूर. तयारी कशी नेमकी घरी केली आहे? घरात आम्ही 2 दिवस झालं तयारी करायला लागलो गणपतीच्या आगमनासाठी. तुला काय वाटतं? तुझ्या हातात बारका लाडका गणोबा आहे, तू काय सांगशील? गणपती येतोय, तुला कसं वाटतंय? खूप छान. खूप छान. आणि तयारी तू कशा प्रकारे केलेली आहेस? साफसफाई केली आणि फक्त झुमर लावले. फक्त झुंबर लावलं? नाही म्हणजे कपडे लावले अडकन, खरं झुमर सुद्धा लावले जास्त. आता जाऊन गणपतीची आरती करणार का? हो. आणि गणोबा तू घेतलायस, वडिलांनी तू आग्रह केलेलास की तू म्हणजे वडिलांनी दिले तुझ्याकडे? नाही, मी स्वतःहून घेते दरवेळेस. स्वतःहून घेतलंस काय? नाव काय तुझं? ऊर्जा. कॅमेरामॅन केतन खाडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर. LLP IT कोल्हापूर, ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध. डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर. 8956911086.